नमस्कार मित्रांनो. जो भी है बस यही एक पल है या लेखाचं सादरीकरण मी करतो आहे. लेखक श्रीनिवास बेलसरे. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. जो भी है बस यही एक पल है. खरंच किती भयंकर ही आशाताईंनी गायलेली साहिर साहेबांची ओळ. भारतीय चित्रपटसृष्टीच्या तारांगणातला हा चमचमणारा तारा नुकताच कायमचा लुप्त झाला. बस एका क्षणाचा खेळ. पण अवघं आयुष्य जणू या ओळीशी नातं सांभाळतच ही मनस्वी स्पंदनशील गायिका आयुष्य जगली. जीवनाकडं नेहमी आशादायक दृष्टिकोन ठेवून अनेक चढउतारांचं आयुष्य जगलेल्या आशाताई एक चमत्कारच होते. तब्बल 70 वर्षांच्या त्यांच्या झगमगत्या कारकिर्दीत त्यांनी देशी परदेशी अशा 20 भाषांमध्ये 12,000 गाणी गायली आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक जागतिक विक्रम नोंदवला होता. त्यांच्या एका गाण्यावरचा दैनिक प्रहारमध्ये पूर्वी प्रकाशित झालेला एक लेख, त्याचंच अभिवाचन मी आता करतो आहे. जो भी है बस यही एक पल है. आशाताई, द लास्ट एम्परर. जुने हिंदी सिनेमा आजही अनेक पिढ्यांच्या लक्षात आहेत. ते कशामुळं? तर त्या चित्रपटांच्या कथांमुळं आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे या सिनेमातल्या गाण्यांमुळं, त्या काळच्या गायकांच्या अद्वितीय कलेमुळं. त्या काळी पाहायचा राहून गेलेला एखादा सिनेमा आपण आता थिएटरमध्ये किंवा यूट्यूबवर पाहिला आणि त्यातली गाणी ऐकली तर अनेकदा वेगळंच वाटतं आपल्याला. रेडिओवर जेव्हा आपण हे गाणं वर्षानुवर्ष ऐकत आलो होतो तेव्हा आपल्या मनपटलावर झरझर झरझर उमटून गेलेली चित्र किती वेगळीच होती असाही अनुभव हे चित्रपट पाहताना आपल्याला येतो. त्या काळची गाणी आजच्या 10-12 वर्षाच्या मुलांच्या तोंडीही मी ऐकली आहेत बरं का. अहो, कितीतरी पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्याची खरं तर त्यातल्या सुंदर कवितांची मोहिनी तशीच टिकून आहे. यश चोपडा हे हिंदी सिनेजगतातले अतिशय यशस्वी दिग्दर्शक. राजकुमार, बलराज सहानी, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर अशा दिग्गजांना घेऊन त्यांनी काढलेला वक्त हा चित्रपट एकेकाळी खूप 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 गाजला. कथा तशी हिंदी चित्रपटसृष्टीला अगदी सवयीची. एका नैसर्गिक आपत्तीत पती-पत्नी आणि तिन्ही मुलांची म्हणजे सगळ्या कुटुंबाची ताटातूट होते आणि वक्त म्हणजे नशिबाचे फेरे भोगून या सगळ्यांची शेवटी पुनर्भेट होते, अशी ढोबळ कथावस्तू. परंतु अख्तर मिर्झांच्या या कथेला यश चोपडांनी जी ट्रीटमेंट दिली होती त्यामुळं हा सिनेमा कुठल्या कुठं पोचला होता. भावंडं हरवणं आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगून त्यांची पुन्हा अचानक भेट होणं हा वक्त नंतर हिंदी सिनेमामध्ये विक्स वेबरॉफसारखा फॉर्म्युला 44च होऊन गेला. एकाच चित्रपटात अनेक स्टारना घेण्याचाही एक नवा पायंडा वक्तनं पाडला. मल्टीस्टार कास्टिंग म्हणतो आपण ते. अशाच कथेवरती 1943 साली अशोक कुमार हिरो असलेला किस्मत येऊन गेला होता. पण वक्तनं नवं रेकॉर्ड बनवलं. वक्त तर तेलुगू, भाले अब्बईळू आणि मल्याळम, कोलिलकम्मा असे अवतारही निघाले. या सिनेमातले अख्तरुल इमान यांचे अनेक संवाद लोकांच्या तोंडी झाले होते आणि साहिर लुधियानवी यांची गाणी तर लोकांना तोंडपाठच होऊन गेली होती. रवी यांच्या संगीताची गोडी अवीट होती, अवीट. एकापेक्षा एक नाट्यमय प्रसंगांनी भरलेल्या या सिनेमामध्ये प्रत्येक प्रसंगाला इतकी अनुरूप गाणी साहिरनं कशी सुचतात हाच प्रश्न प्रेक्षकांना पडायचा. ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवां यासारखं सदाहरित गाणं असलेल्या या सिनेमामध्ये साहिरचे दिन है बहार के, तेरे मेरे इकरार के, दिल के सहारे आजा प्यार करे आशाताईंनी लाडिक अंदाजात मध्ये गायलेलं हम जब सिमट के आपकी बाहों में आ गए किंवा खास भाबड्या प्रेमिकेच्या भूमिकेत जाऊन गायलेलं चेहरे पे खुशी छा जाती है, आँखों में गुरूर आ जाता है आणि वक्त से दिन और रात,
वक्त से कल और आज अशी अर्थपूर्ण गोड गाणी दिली होती. आशाताईंच्या आवाजातल्या एका गीतानं मात्र कहर केला. त्या गाण्यात क्लबमधल्या एका नर्तिकेच्या तोंडी साहिरनं केवढं मोठं तत्त्वज्ञान टाकून दिलं होतं. आणि रवी या चिंतनशील संगीतकारानं साहिरचा शब्द न शब्द आशाताईंच्या आवाजात अक्षरशः जिवंत केला होता. गाण्याचे बोल होते, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है. लाला केदारनाथ म्हणजे बलराज साहनी या एका श्रीमंत माणसाच्या मुलांचा वाढदिवस साजरा होत असतो तेव्हा एक ज्योतिषी त्यांना सांगतो, लाला फार गर्व करू नको, नशीब उद्या आपल्या आयुष्यात काय घडवेल ते आपल्याला माहीत नसतं, तेव्हा सावध असा. त्याच रात्री एक मोठा भूकंप होऊन लाला केदारनाथांची प्रशस्त हवेली आणि सगळं वैभव धुळीला मिळतं. कुटुंबातली तिन्ही मुलं 3 दिशांना फेकली जातात आणि सगळे एकमेकांपासून दुरावतात, हरवतात. 3.5 तास चालणारा हा चित्रपट सुमधुर संगीत, अर्थपूर्ण गाणी आणि त्यातले चमकदार संवाद यामुळे अनेकांनी अनेकदा पाहिला होता. जिनके अपने घर शीशों के हो, वो दूसरों के घर पर पत्थर फेका नहीं करते चुनाय सेठ. हा अभिनेता राजकुमारच्या तोंडी असलेला डायलॉग प्रचंड गाजला. आगे भी जाने न तू या गाण्याच्या वेळी शशिकला आणि राजकुमार हातात हात घेऊन गाण्याच्या संथ चालीवर सूर असलेल्या काहीशा पाश्चिमात्य संगीतावरच्या नाचात मग्न असतात. तर दुसरीकडं दुसरी प्रेमी जोडी सुनील दत्त आणि साधना एका कारंजाजवळ हितगुज करत उभ्या असतात. असं दृश्य होतं. या गाण्यात संध्याकाळच्या धुंद पार्टीत नाचणाऱ्या नर्तिकीच्या तोंडातून साहिरनं जणू चारवाकच मांडलाय. जो भी है बस यही एक पल है, जीने वाले सोच ले यही वक्त है, कर ले पूरी आरजू. असं म्हणून जीवनाचा पुरेपूर उपभोग घेण्याचं आवाहनच तो करतो. या गाण्यातली प्रतिमासृष्टी किती मोहक आहे बघा. अनजाने सायों का राहों में डेरा है, अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है. हे शब्द केवढे तरी गूढ, काहीसं भीतीचं सावट सूचित करणारे पण रम्य चित्र आपल्या डोळ्यांपुढं उभं करतात. त्यात आशाताईंनी लावलेला मुग्ध आणि धुंद स्वर, मग जीवनाची अशाश्वतता, गूढता, अतार्किकता स्पष्ट करणाऱ्या ओळी जिवंत होऊन जातात. ये पल उजाला है बाकी अंधेरा है, ये पल गंवाना ना ये पल ही तेरा है. जीवनाचं क्षणभंगुरत्व किती चित्रमय रूपात आपल्यासमोर उभं करतं हे गाणं बघा. अनजाने सायों का राहों में डेरा है, अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है, ये पल उजाला है बाकी अंधेरा है, ये पल गंवाना ना ये पल ही तेरा है, जीने वाले सोच ले यही वक्त है, कर ले पूरी आरज़ू. जगणं कधीच उद्यावर किंवा अगदी पुढच्या क्षणावरही टाकू नये, हा आधुनिक विचार साहिरनं 1965च्या चित्रपटामध्ये मांडला आहे. हे लक्षात आल्यावरती खरंच कौतुक वाटतं. खरंच आपल्या हातातला हा एकच क्षण तर आपला असतो. या आधीचा क्षण केळीच्या पानावरून दवबिंदू उघडून जावा तसा कायमचा हरवलेला असतो. पुढच्या क्षणाची शाश्वती नसते. आपल्या हातातल्या घड्याळ्यातला सेकंद काटा एक गिरकी घेईपर्यंतचीच आपली खात्री, तेवढीच आपली हुकमत. किती कमी शब्दात साहिरनं जगण्याची तातडी स्पष्ट केली आहे ते बघून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जे जगायचं आहे, करायचं आहे, भोगायचं आहे, त्यागायचं आहे ते आत्ताच. जगणं फक्त या क्षणातच शक्य आहे असं कवी सांगतोय, तेही किती कलात्मकपणे. इस पल के जलवों ने महफिल सवारी है, इस पल के गर्मी ने धड़कन
अगदी हळुवारपणे मधाची धार कुणीतरी जिभेवर अलगद सोडावी तसं ते रवीचं या गूढ गाण्याला दिलेलं सुमधुर संगीत. अगदी कहर आहे हे गाणं म्हणजे. साहिर म्हणतो, या क्षणाच्या सौंदर्यानं जगण्याची सगळी मैफल सजली आहे रे. या क्षणाच्या उबदार जाणीवेनंच तर तुझ्या मनातली धडधड वाढली आहे. या क्षणाच्या अस्तित्वात तर ही दुनिया आम्हाला आमची वाटते. असं आपल्या मनात उतरवून तो म्हणतो, नीट विचार करशील तर तुला पटेल, हातात असलेला हा एक क्षणच कल्पनेतल्या शेकडो वर्षांपेक्षा मोठा आहे मित्रा. केवढं तत्त्वज्ञान साहिरनं एकेका ओळीत मांडलेलं आहे. गंमत म्हणजे हे सगळं कुठं? तर क्लबमध्ये नाचणाऱ्या एका नर्तिकेच्या मुखात. आशाताईंच्या आवाजाबद्दल मला नेहमी वाटतं, तो मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या मधासारखा आहे. पण आशाताईंचा खोडकरपणा त्यात हळूच थोडी वाईन मिसळून टाकतो आणि आपल्याला एवढं बेधुंद का वाटतंय ते श्रोत्याला कळतच नाही. मित्र हो, कितीतरी गोष्टी आपण उद्यावर ढकलतो. कितीतरी स्वप्नांना हात वर करून थांबायला सांगतो. जणू आपल्याला खात्रीच असते उद्याची. आणि एक दिवस सगळंच हातातून निसटून जातं. अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्रींना घेऊन काढलेला हा एक चित्रपट वक्त. उत्तम संवाद, नाट्यमय प्रसंग निर्मिती, लाजवाब अभिनय, अर्थगंभीर गाणी आणि सुमधुर संगीत यामुळं काळाच्या भिंतीवर आपला चमकदार ठसा उमटवून गेला. आज या चित्रपटातले कितीतरी चेहरे गाण्यातल्या ओळींप्रमाणे इस पल के आगे ही हर शय फसाना है तसे फसाना होऊन गेलेत. त्यांच्या फक्त स्मृती शिल्लक राहिल्यात. एका पिढीबरोबर त्याही कायमच्या पुसल्या जातील. अपना ठिकाना है इस पल के आगे की हर शय फसाना है. कल किसने देखा है, कल किसने जाना है. इस पल से पाएगा जो तुझको पाना है. जीने वाले सोच ले, यही वक्त है करने पूरी आरज़ू. या सिनेमातलं मन्नाडे यांच्या आवाजातल्या गाजलेल्या, रंगील्या, दमदार आवाजातल्या तू अभी तक है हसी और मैं जवां या ओळींप्रमाणे अजूनही हातात टिकटिक करत असलेल्या जीवनाच्या घड्याळात आलेला संदेश अंगीकारायला काय हरकत आहे? जे हातातून निसटून गेलं त्याची उदासीनता झटकून टाकून जो क्षण हातात आहे त्याला समोर ठेवून आपणच आपल्या हट्टी मनाला सांगायला काय हरकत आहे? काय सांगायचं आहे? यही वक्त है कर ले पूरी आरज़ू. जो भी है बस यही एक पल है. या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक श्रीनिवास बेलसरे. त्यांचा मोबाईल नंबर 9969921283. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.